मॅडम, सावर्डे जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणूक लढवत आहे. काय वातावरण आहे? परिस्थिती काय आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वातावरण खूप चांगलं आहे, कारण गेली 5 वर्ष मला माझ्या गणातून संधी पंचायत समितीसाठी दिली. त्यानंतर नशिबाचा भाग म्हणेन आणि सर्व थोर मोठ्यांचे आशीर्वाद म्हणेन की मला सभापती पदावरती काम करण्याची संधी मिळाली. त्या दृष्टीने मला जेवढं काम करता येईल त्या पद्धतीने केले. मग शासकीय असो, निमशासकीय असो, माझ्या पद्धतीनं बरेचसे त्या विभागाचे प्रश्न असतील, त्या माध्यमातून मी नक्कीच काम केलेलं आहे. आणि त्याचीच पोचपावती मी म्हणेन की मला पुन्हा आज माझ्या गटामध्ये माझ्या सर्व 13 गावातील सर्व वडीलधार असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मला पुन्हा इथं संधी मिळाली. आणि त्याच पद्धतीने मी एक जनसेवा करण्याचा, खरं तर एक सामाजिक काम म्हणून मी अनेक वर्ष काम करते. फक्त सभापती लोकांनी एक ओळख दिलेली आहे त्या दृष्टीने काम केलंच, पण आदरणीय कैलासवासी गोविंदरावजी निकम यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज मी महिलांसाठी असेल किंवा त्या परिस्थितीनुसार असलेले प्रश्न मी सोडवत गेलेले आहे. आणि त्या अनुषंगाने आज त्याच पद्धतीने सगळं आज पुढे भविष्यात आपण काम करणार आहोत. आता तुम्हा लोकांना सगळ्यांनाच माहिती की आदरणीय आमदार साहेब आज त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत. मी माझ्या पद्धतीने मी काम करते, कारण माझ्या बाबतीतला नेहमीच विषय असतो की मी काम करत असताना कुठली पदाची अपेक्षा तर बिलकुल नाही, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण लोकांची सेवा करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने माझं काम म्हणजे माझ्या विभागात असेल किंवा तालुकामध्ये असेल, आणि आत्ता तरी गणागटाची जबाबदारी मी म्हणेन, हे सगळं स्वीकारून आज खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मला दिली. आणि खूप चांगलं वातावरण आज लोकांकडून मला बघायला मिळतंय. आणि म्हणजे खूप दिलासा, आणि म्हणजे हात जोडून मत द्या असा विषय फार होत नाहीये, पण ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने एक उमेदवार म्हणून सगळ्यांना विनंती करणारच आहोत. पण खूप चांगलं वातावरण आज माझ्यासाठी पोषक आहे असं मला नक्कीच निदर्शनास आहे. पंचायत समितीची सभापती म्हणून आपली कारकीर्द यशस्वी झाली, तर पुन्हा पंचायत समितीमध्ये न लढण्याऐवजी जिल्हा परिषदेमध्ये लढण्यामागचं नेमकं कारण काय? काळांतराने मी गणागटाची नक्कीच प्रगती केली. आता भविष्यात जिल्हा परिषदमध्ये जी काही गावं येत आहेत त्या अनुषंगाने तो विकास तिथपर्यंत पण पोहोचला पाहिजे. फक्त तेवढाच मर्यादित न राहता अनेक विभागाची किंवा अनेक गावांची त्या माध्यमातून आपण प्रगती करू शकतो. कारण गणातली गावं हे मर्यादित 3 राहतात, गटातली गावं अधिक आहेत. म्हणजे ज्या काही शासकीय योजना असतील किंवा विकास कामाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं काही करता येईल त्या माध्यमातून आपल्याला आलेली संधी ही स्टेप बाय स्टेपच असणार आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने आपण अधिक लोकांपर्यंत किंवा अधिक गावांच्या सुविधा करण्यासाठी आपण नक्कीच पोहोचू शकतो. मॅडम, समोर माजी सभापती विरोधक आहेत, त्यांचं आव्हान कितपत वाटतंय? असं बिलकुल नाही. शेवटी त्यांनी त्यांच्या परीने काम करायचं, मी माझ्या परीने काम करणार. आव्हान आणि किती वेळा तरी आपण ते योग्य पद्धतीने ते सोडवलेले पण आहेत, पण माझ्यासाठी आव्हान नवीन नाहीये. मी माझ्या परीने नक्कीच काम करेन. निवडणुकीला सामोरे जाताना प्रचाराचे मुद्दे कोणते? विशेष करून महिला सक्षमीकरण असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, बाकी भौतिक सुविधा त्या भौगोलिक परिस्थितीवरती ते आपण काम करणारच आहोत. पण विशेष माझ्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत, हा तरी माझा मुद्दा आहे. आणि खरं तर मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की जेव्हा पंचायत समितीमध्ये 17 मध्ये जो आमच्याकडे GR आला की महिला बचत गट स्थापन करणं, आणि त्या दृष्टीने मी महिलांना योगदान देऊन मग असणाऱ्या BDO सरिता पवार यांचं प्रशासक म्हणून खूप सहकार्य मिळालं. आणि त्या अनुषंगाने सगळेच पंचायत समितीमधले अधिकारी खूप चांगलं सहकार्य केलं बचत गट स्थापन करण्याच्या अनुषंगाने. आणि ती चळवळ आता खूप मोठी झालेली आहे. आणि गेल्या कित्येक वर्ष म्हणजे सभापतीच्या अगेन्स्ट मी राधागोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून महिलांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण, त्यांना उपजीविका म्हणून मग अगदी त्यांच्या मागणीनुसार मग शिलाई मशीन असेल, घरघंटी असेल की लघु उद्योगासाठी जे आपल्याला आवश्यकता आहे ते आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून मी तेव्हाही दिलेलं आहे आणि योजनेच्या माध्यमातून दिलंच गेलेलं आहे. मग अशा पद्धतीने आज माझे काम करण्याचे म्हणजे तयारी मी दर्शवली. सावर्डे हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे, तर सावर्डेच्या विकासाचं विजन आपण काय मांडणार? सावर्डेचा विकास, आता पाणी प्रश्न आहे, पाणी तर आपण देणारच आहोत.
बाकी स्मार्ट सावर्डा ह्या दृष्टीने जेवढं आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं करणार आहोत. मग इथे जे काही वाडी वस्तीचे प्रश्न आहेतच त्या दृष्टीने होणार, पण एक मोठी बाजारपेठ आज इथं सावर्ड्यासारख्या ठिकाणी आज खूप मोठी आहे. त्यांना काय ज्या गरजा आहेत त्या पद्धतीने आपण पुढे काम करणार आहोत. विशेष शिक्षण संस्था तर आहेत, कारण शिक्षण नगरी म्हणून आपण सगळं सावर्डा विभागाला पाहतो. पण विजन हा माझ्यासाठी पाणी प्रश्न आहे. बाकी जे इथे भौगोलिक प्रश्न असणार आहेत त्या माध्यमातूनच आपण काम करू. मी जसं म्हटलं ना की महिलांसाठी आरोग्य जास्ती हा माझा प्रामुख्याने विषय राहणार आहे. आणि सावर्डा डेव्हलप करण्यासाठी इथे सगळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा माझे इथले सगळे सन्मानित असणारे नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून जेवढं करता येईल त्या माध्यमातून आपण पुढे जाणार. कारण प्रश्न प्रत्येक स्टेपला प्रश्न आहेत आणि ते प्रश्न असायलाच पाहिजेत. मी म्हणते प्रश्न पडल्याशिवाय उत्तर मिळणार नाहीत आणि त्या माध्यमातून आपला विकास नक्कीच डेव्हलप होऊ शकतो. आपल्या रूपाने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद चिपळूणला मिळेल असं मानायचं का? आम्हाला बघायला मिळेल का? तो एक नशिबाचा भाग राहील आणि ऍक्च्युली असेल तर सगळ्यांच्या सहकार्याने आपण ते स्वीकारू, कारण चांगल्या कामासाठी आपण ती जबाबदारी घेतो. तर निश्चितच आपल्याला संधी मिळाली तर मी म्हटलं ना गणा गटाची आणि नंतर जेणेकरून जिल्ह्याची जबाबदारी लोकांनी दिली तर मी नक्कीच ते स्वीकारणार आहे. आज इथं या सावर्डा गणातला जर उमेदवार म्हटलं शोकत मार्जनकर, ते तर वेगवेगळ्या महिलांसाठी योजना खूप चांगल्या राबवतात. कारण मी त्यांच्यासोबत नेहमीच असते. आणि दीनदयाळ महिला असतील किंवा निराधार महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा बऱ्याचशा आज जवळजवळ 28-30 योजना आज लोकांसाठी आहेत की त्याचा लाभ आपण देऊ शकतो. अशा लोकांचे ते पेपर्स स्वतः करून ते त्यांना लाभ देतात आणि हे मी जवळून अनुभवलेल्या गोष्टी आहेत. एखादा आरोग्याचा प्रश्न असेल तर आम्ही दोघंही सिव्हिलपर्यंत गेलेलो आहोत. म्हणजे सगळ्याच गोष्टी आता या माध्यमातून मला सांगायला तसं वेळ कमी पडेल, पण बऱ्याचशा की लोकांच्या पर्सनल निगडीत प्रश्न घेऊन ते मग आरोग्याचे असेल किंवा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून असेल, खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि लोकांनी असे उमेदवार त्यांना लाभलेले आहेत. त्या उमेदवाराचा लोकांनी लाभ घ्यावा असं मी त्यांना आव्हान करते, कारण खूप चांगलं काम त्यांचं. मतदारांना आपण आव्हान काय? मॅडम, एक शेवटचा प्रश्न आहे की मगाशी तुम्ही काय म्हणाल की मी पाणी प्रश्न सोडवणार मतदारसंघात, बरोबर? पण सावर्ड्या लगतचे जे कोटमाळा गाव आहे तिथे अजूनही पाण्याची दुर्भिक्ष आढळतं अनेक वाड्यांमध्ये. आजही तिथल्या महिलांना हंडा घेऊन फिरताना दिसतात. मग त्या वाडीवर किंवा त्याच्यावर अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतंय पाण्यासंदर्भात? तर अनेक वर्ष त्यांना हा प्रश्न भेडसावत आहे. अन्याय होत नाहीये, कारण ती जागाच ऍक्च्युली कातळ आहे. त्यामुळे अनेक विहिरी किंवा इंधन विहीर हे तिथं ते काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ऍक्च्युली मी स्वतः तिथे त्यांना त्या योजनेतून पाणी दिलेले आहे. ते बऱ्यापैकी रस्त्याच्या दोन्हीतर्फे वाड्या आहेत, तर तिथे बऱ्यापैकी पाणी आहे. पण जे आता त्यांच्यासाठी स्पेशल जर पाणी म्हटलं तर आपल्याला आता ते आमदार साहेबांनी धरण पण मंजूर केलेलं आहे आणि असे प्लेस पण बघितलेत की अगदी त्या खोऱ्यामध्ये आहेत की तिथं भविष्यात पाणी आपल्याला साचू शकतं. म्हणजे तिथे नैसर्गिक पाणी आणि त्याच्यातून आपल्याला धरण या पद्धतीने करून लोकांना पाणी कायमस्वरूपी कसं देता येईल हा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. त्याचबरोबर मानकी गणातले जे उमेदवार आहेत शरदजी शिगवण, त्यांनीही माझ्याबरोबर 5 वर्ष नक्कीच काम केलेलं आहे. पण त्यांनी योजनेच्या माध्यमातून काम केलं, पण निधी अभावी त्यांची कामं म्हणजे जिथं जिथं त्यांनी शब्द दिला तिथं निधी अभावी त्यांची कामं थोडीफार नक्कीच राहिलेले आहेत. हे मला ह्या प्रचाराच्या निमित्ताने दिसून येत आहे. पण पुढे भविष्यात असं होणार नाहीये. जी कामं आपल्यापर्यंत आलेली आहेत त्या माध्यमातून आम्ही तिन्ही उमेदवार हे गणागटातले नक्कीच लोकांचे प्रश्न सोडू. सर्व मतदारांना, मतदार राजाला आव्हान करते की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आजीदादा गट, आदरणीय आमदार साहेब, शेखर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही घड्याळ ह्या निशाणीवरती आम्ही निवडणुका लढवत आहोत. तर माझ्या सर्व मतदार राजांना मी आव्हान करते, आपण घड्याळ निशाणीसमोर बटन दाबून आम्हाला सर्वांना विजय कराल हीच अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.